मला एजिंग रिव्हर्स करायचं असेल आणि तरुण दिसायचं असेल, तर तुम्हाला काही 5-6 चांगल्या गोष्टी सांगतो. काउंटडाऊन करूया. नंबर 6, मॅनेज युअर स्ट्रेस. स्ट्रेस वाढला की कॉर्टिसॉल वाढतं. त्यामुळं स्किन आणि ब्रेन दोन्ही पण ओल्ड होतात. मेडिटेशन, प्रेयर्स, लाफ्टर, योगा, टाईम स्पेंट विथ फ्रेंड्स अँड फॅमिली सगळं अँटी एजिंग आहे. हॅप्पी गो लकी राहा. दोन्ही कानांचा वापर करा. एका कानाने ऐकायचं, दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. डोक्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. नंबर 5, प्रोटेक्ट युअर स्किन फ्रॉम सन. ओव्हर एक्सपोजर. खूप जास्त वेळासाठी उन्हामध्ये राहत असाल तर दुपारी सनस्क्रीन वापरा. SPF मोर दॅन 30. व्हाईट ब्रिम हॅट, सनग्लासेस. नंबर 4, फास्टिंग. फास्टिंग एवढं महत्त्वाचं आहे की एका जपानी सायंटिस्टला याच्यावरती रिसर्चसाठी नोबेल पारितोषिक मिळाले. फास्टिंग म्हणजे पेशींच्या लेवलला क्लिनिंग असते आणि त्यामुळे बॉडी आतून तरुण होते. डॉक्टरांच्या गायडन्सने फास्टिंग करा. डेली 12 ते 14 तास फास्टिंग ट्राय करा. नंबर 3, स्लीप बिफोर मिडनाईट. रिपेअर प्रोसेससाठी खूप महत्त्वाचं आहे आणि जे फक्त डीप स्लीपमध्येच होतं. 7 ते 8 तास झोप घ्या. डार्क क्वाइट रूम अँड फिक्स स्लीप रुटीन. नंबर 2, एक्सरसाइज रेग्युलरली. एरोबिक एक्सरसाइज, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि योगा. फास्ट वॉकिंग, स्विमिंग, सायकलिंग किंवा तुमची फेवरेट आउटडोर ॲक्टिव्हिटी. 10-15 जोर उठा बशा. स्ट्रेचिंग पण महत्त्वाचं आहे. आणि नंबर 1 सगळ्यात महत्त्वाचं सांगणार आहे, अँटी इन्फ्लेमेटरी फूड. फ्राईड फूड, शुगर, बिस्किटं, चिप्स, प्रोसेस्ड जंक फूड विथ अनलिमिटेड प्रिझर्वेटिव्स यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन वाढतं. या सगळ्या गोष्टी टाळा. त्याऐवजी कलरफुल फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खा. पॅक्ड विथ अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी ॲसिडसाठी फिश आणि नट्स, शेंगदाणे, अक्रोड, बदाम. आणि हो, स्टे हायड्रेटेड विथ लिटल बिट एक्स्ट्रा वॉटर.